आणि आज प्रभूच्या मननामध्ये आपण पुढे जात असताना आपण लूक शुभवर्तमान त्याचा 18वा अध्याय. माझ्या बरोबर आपण लूक शुभवर्तमान त्याचा 18वा अध्याय आणि त्याचं 5वं, 6वं आणि 8व्या वचनाचा दुसरा भाग आपण पाहणार आहोत. तरी ही विधवा मला त्रास देते म्हणून मी तिचा न्याय करेन, नाहीतर ती नेहमी येऊन मला अगदी रंजिस आणेल. तेव्हा प्रभूने म्हटले, अन्यायी न्यायाधीश काय म्हणतो ते ऐका. 8व्या वचनाचा शेवटचा भाग, मी दुसरा भाग आपल्याकरता वाचतो. तरी मनुष्याचा पुत्र येईल तेव्हा त्याला पृथ्वीवर विश्वास आढळेल काय, असं प्रभू म्हणतो. आणि हा दाखला आपल्या सर्वांना ठाऊक आहे. हा दाखला आपण नेहमी वाचतो आणि आपण याबद्दल या दाखल्यामध्ये विशेष करून प्रभू आपल्या शिष्यांना काहीतरी शिकवत आहे आणि त्या शिकवणुकीबद्दल तो बोलतो. आणि पहिल्या वचनामध्येच त्यांनी म्हटलंय की त्यांनी सर्वदा प्रार्थना करावी व खचून जाऊ नये, म्हणून त्याविषयी त्याने हा दाखला त्यांना सांगितलाय. पण मला हा दाखला विशेष करून भावतो आणि मी जेव्हा या दाखल्यामधून पाहत होतो, मला या दाखल्यामध्ये दोन व्यक्ती दिसले. या दाखल्यामध्ये दोन व्यक्ती आहेत. एक न्यायाधीश आहे आणि ह्या दाखल्यामध्ये एक विधवा आहे. त्यांचं डेफिनेशन पण दिलंय की न्यायाधीश म्हणजे कसा आहे आणि ती विधवा कशी आहे, त्याच्याबद्दल प्रभू सांगतो. न्यायाधीशाबद्दल असं म्हटलेलं आहे की हा जो न्यायाधीश आहे तो देवाला भीत नसे आणि मनुष्याला जुमानीत नसे. प्रियानो, अशा व्यक्तीचं चित्र तुमच्या डोळ्यापुढे घेऊन या की असा व्यक्ती तुम्हाला जर ठाऊक असेल तर तो कसा असेल. आणि त्यातल्या त्यात असं म्हटलंय की त्या त्या नगराचा तो एक न्यायाधीश आहे. पूर्ण नगराचा जबाबदारी, त्या नगरामध्ये न्याय असावा याची जबाबदारी त्या न्यायाधीशाला देण्यात आली आहे. आणि हा जो न्यायाधीश आहे, पहिलं म्हटलंय की तो देवाला भीत नाही. जी व्यक्ती देवाला भीत नाही म्हणजे तो पापाचा जोडीदार आहे. कारण देवाला, तुमचा आणि आमचा देव तो पवित्र आहे आणि ह्या देवाला तो घाबरत नाही. म्हणजे ह्याला पापाच्या हा खूप जवळ आहे. दुसरं म्हटलंय की तो मनुष्याला देखील जुमानत नाही. देवानं जी गोष्ट घडवलेली आहे, देवानं आपल्या हाताने ज्याला घडवलंय, अशा मनुष्याला तो घडवत नाही. इंग्लिशमध्ये म्हटलंय, ही डज नॉट रिस्पेक्ट अ मॅन. तो कुठल्याच मनुष्याचा आदर किंवा तो त्यांचा आदर करत नाही. असा हा न्यायाधीश आहे. या न्यायाधीशाकडे जेव्हा आपण पाहू तेव्हा आपल्याला लक्षात येईल की जर हा न्याय करत असेल तर कसा करत असेल. तुम्ही कल्पना करू शकता का त्याची? हा न्यायाधीश जेव्हा न्याय करत असेल तेव्हा कदाचित न्याय कमी होत असेल आणि अन्याय जास्त होत असेल. कारण ह्या आता मनुष्याचंही काही पडलेलं नाहीये आणि ह्याला त्या देवालाही तो भीत नाहीये. न्याय त्याच्या मनाप्रमाणे आहे. जे काम त्याला दिलेलं आहे ते त्याच्या अगदी मनमर्जीप्रमाणे चाललेलं आहे. त्याला काही बांध नाही, काही लिमिटेशन नाही आणि तो अतिशय अशा पद्धतीने न्याय करत आहे. पण विधवेबद्दल देखील एक गोष्ट अशी म्हटली आहे की ही विधवा जी आहे ती त्याच्याकडे वारंवार येत असे. ही विधवा जी आहे ती त्याच्याकडे वारंवार येत असे. आणि वारंवार येत असे म्हणजे काय बरं? ही ती विधवा आहे की जी त्याच्याकडे येते आणि त्याला ती सांगते की माझ्या प्रतिवाद्यांविरुद्ध माझा न्याय करा. वारंवार येऊन ही विधवा देते. मी या विधवेबद्दल विचार करतो की हिच्यासाठी कोणीच नाहीये बरं का. वल्नरेबल म्हटलेलं आहे तिला. म्हणजे अगदी असुरक्षित अशी जी विधवा आहे, अशा पद्धतीची आहे. पण आपण जुन्या करारामध्ये जेव्हा जातो तेव्हा उपरी, अनाथ आणि विधवा हे एकाच याच्यामध्ये बसवलेलं आहे. आणि या विधवेबद्दल असं म्हटलंय, की ती त्याच्याकडे जी वारंवार येते, त्याला सांगतेय, की माझी दाद घ्या, माझी दाद घ्या. वारंवार किती वेळा गेली असेल मला ठाऊक नाही, पण ही सारखी तिकडे जाते. सारखी त्याला सांगते, की माझी दाद घ्या. माझ्या प्रतिवाद्यांविरुद्ध माझा न्याय करा. तिला दुसरा कोणी आसरा नाहीये. तिला दुसरा कोणी तारा नाहीये. ही म्हणते, की मला आता त्याच्याकडेच जायचं जो ह्या पूर्ण नगराचा न्याय करतो आणि सगळी सरळ ती त्याच्याकडेच गेलेली आहे. ही इज द अल्टिमेट ऑथॉरिटी. त्याला म्हटलं की तो अल्टिमेट ऑथॉरिटी आहे. म्हणजे या नगरामध्ये जो सगळ्यात जास्त आता कोणी न्याय करून देणारा असेल, तर तो हाच आहे. ह्याच्या व्यतिरिक्त आता कोणी न्याय करू शकत नाही आणि ती त्याच्याकडे सारखी जात आहे. या विधवेचे तुम्ही चित्र किंवा या विधवेची तुम्ही कल्पना करू शकता का? काय तिची अवस्था आहे? काय तिच्यावरती ती परिस्थिती ओढवलेली आहे? कशा पद्धतीने ती अगदी काकुळतीला आली असेल आणि ती जाऊन तिकडे अगदी शेवटी तिकडे वकील नाहीये तिच्याकडे. तिचं म्हणणं मांडायला कोणी नाहीये. ती स्वतः जाते. तिला स्वतः हे सगळं सांगावं लागतंय. अशा परिस्थितीत ही विधवा तिथे आपल्याला दिसते. पण प्रभू या दोघांबद्दल 2 विशेषणं वापरतो आणि ही विशेषणं खूप महत्वाची आहेत.
तो म्हणतो की हा न्यायाधीश जो आहे तो अन्यायी आहे. 5व्या वचनामध्ये मगाशी आपण जेव्हा वाचलं तर तिथे म्हटलंय की तेव्हा प्रभूने म्हटले 6व्या वचनामध्ये की तो न्यायाधीश आहे, तो अन्यायी न्यायाधीश आहे. अन्यायी न्यायाधीश काय म्हणतो ते ऐका. आणि त्या विधवेबद्दल दुसरं त्याने विशेषण वापरलंय, ती विधवा जी आहे ती अत्याग्रही आहे. प्रियांनो, आज सकाळी आपण जरा 2 मिनिटं शांतपणे जर विचार केला, तर ही दोन्ही विशेषणं, ते दोन्ही कॅरेक्टर्स जर आपण पाहिले आणि ही दोन विशेषणं पाहिली, ती खूप विरुद्ध आहेत त्यांना जे डेझिग्नेशन दिलेत किंवा त्यांना जे म्हटलंय, की विधवा आणि न्यायाधीश या दोघांच्या अगदी परस्पर विरोधी आहेत ते विशेषणं. प्रभू ती विशेषणं जेव्हा वापरतो, त्यांच्याकडे जेव्हा पाहतो, तेव्हा ते वेगळं का आहे ते आपण बघणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला ठाऊक आहे, जुन्या करारामध्ये विधवेंबद्दल किंवा आपण जसं म्हटलं मगाशी की उपरी, अनाथ आणि विधवा या तिघांसाठी प्रभूने विशेष अशी प्रयोजनं करून ठेवलेत, प्रोव्हिजन्स करून ठेवलेले आहेत, की त्यांना चांगलं राहता यावं. आणि जर आपण वचन ते काढणार नाहीत, पण आपण जर अनुवादाचं पुस्तक 14वा अध्याय 29व्या वचनामध्ये गेलो, की असं म्हटलंय गावाचा जो एकूण उत्पन्न आहे त्याच्यामध्ये जे धान्य आहे, त्याच्यामधलं काही 1 दशमांश ते गावांसाठी द्यावं, जेणेकरून या तिघांना व्यवस्थितपणे खायला मिळावं. त्याच्यानंतर जर आपण 16व्या अध्यायाच्या 11व्या वचनामध्ये गेलो, तर तिथे आनंदाबद्दल म्हटलंय, की त्यांना अनुवादाचं पुस्तकाच्या 16व्या अध्यायाच्या 11व्या वचनामध्ये, की त्यांना आनंद पाहता यावा, आनंद करता यावं. कारण उपऱ्यांना तुम्ही आनंद करताना पाहू शकत नाही. अनाथांना तुम्ही आनंद करताना पाहू शकत नाही. पण त्यांना कुणीच नाहीये. त्याचप्रमाणे विधवेबद्दल देखील असं म्हटलंय, की हिला देखील आनंद करता यावा. आज आपण आपल्या या वचनाच्या अनुषंगाने आपण फक्त याच एका कॅरेक्टरकडे किंवा विधवेकडे आपण पाहणार आहोत. उपरी आणि अनाथ आज आपण पाहत नाही आहोत. पण हिच्याबद्दल असं म्हटलंय, की तिला देखील तो आनंद पाहता यावा, आनंद करता यावा. म्हणजे प्रभूला त्यांच्या आनंदाची देखील काळजी आहे. त्याचबरोबर असं 24व्या अध्यायाच्या 19 आणि 20व्या वचनामध्ये असं म्हटलंय, की शेतामध्ये चुकून एखादी तुझी पेंडी राहिली, चुकून तुझ्याकडून जैतुनाची फांदी तिथे राहिली, तर ती ह्यांच्यासाठी सोडून दे असं म्हटलंय. यांच्यासाठी सोडून दे, ते तू परत जमा करू नको असं म्हटलेलं आहे. प्रभू अगदी परमेश्वर अगदी छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये यांची काळजी घेतो आणि यांना ते मिळावं याच्यासाठी ते प्रभूचं आहे. आणि फक्त ती फांदी मिळावी आणि किंवा जेवण त्यांना खाणं-पिणं मिळावं एवढंच नाही, तर त्यांच्या आयुष्यात ती तृप्तता असावी, आनंद असावा. जसं इतरांना आनंद मिळतो, जसं इतरांचं आयुष्य असावं, तसं ह्यांचं देखील असावं. अशा पद्धतीने ह्या विधवेचं आयुष्य असावं, याचं प्रयोजन प्रभूने, परमेश्वरानं या आधीच अनुवादामध्ये करून ठेवलेलं आहे. मग हे सगळं असताना जर आपण तिच्याकडे पाहतो आणि प्रभू म्हणतो, की ही विधवा जी आहे ती खूप अत्याग्रही विधवा आहे. खूप पर्सिस्टंट आहे. वारंवार तिकडे जाते. म्हणजे ह्या विधवेला ज्या गोष्टी ज्या सांगून ठेवलेल्या आहेत, त्या तिला मिळत नाही. तिच्यावर प्रचंड अन्याय होतोय. आणि आता ह्या विधवेला ज्या न्यायाची गरज आहे, ती जी न्याय मागायला जाते, ती कोणाकडे जाते? तर एका न्यायाधीशाकडे जाते आणि तो तिला टाळतोय. म्हणजे जे परमेश्वरानं तिला देऊ केलंय, त्या गोष्टी तिला मिळू नये म्हणून हा न्यायाधीश तिथे काम करतोय. म्हणून त्याला म्हटलंय, की तो अन्यायी न्यायाधीश आहे. या न्यायाधीशाने न्याय करत नाहीये आणि तिचा न्याय होणं खूप गरजेचं आहे. जेव्हा परमेश्वर आपल्याला ह्या सर्व गोष्टी सांगतो, तेव्हा वचन 27 आणि 19 अनुवादाचं पुस्तक 27 आणि 19 जर आपण वाचलं तर तिथे असं म्हटलंय, "जो उपरी, अनाथ व विधवा यांच्या विपरीत न्याय करतो, तो शापित असतो." आणि वचन म्हणतं, की तेव्हा सर्व लोकांनी आमेन म्हणावं. तेव्हा सर्व लोकांनी आमेन म्हणावं. हा न्यायाधीश खरं तर देवालाही भीत नाही. हा न्यायाधीश मनुष्याला जुमानीत नाही. पण वचन तर म्हणतं, की तो शापित आहे. जेव्हा आपण ह्या पूर्ण संदर्भाकडे किंवा जेव्हा आपण पूर्ण ह्या प्रसंगाकडे पाहतो, तेव्हा आपल्याला एक लक्षात गोष्ट घेता येईल, की जेव्हा आपण जगाकडे न्याय मागू ना, तेव्हा जगाचा न्याय हा असाच असणार आहे. जग तुमच्याकडे, आमच्याकडे पाहील तेव्हा अशाच पद्धतीने पाहील. पण प्रभू म्हणतो, की त्या 5व्या वचनामध्ये तरी तो न्यायाधीश असा म्हणतो, की ही विधवा मला त्रास देते, म्हणून मी तिचा न्याय करेन. खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे की नाही? तो म्हणतो, की ही मला त्रास देते, म्हणून मी हिचा न्याय करेन. कारण फार छान शोधलंय त्याने. न्याय करण्यासाठी कारण बघा न्यायाधीशाकडे काय, तो म्हणतो, की ही मला त्रास देते, म्हणून मी हिचा न्याय करीन. नाहीतर ही मला नेहमी येऊन मला अगदी
रणजी सानेल. मला नेहमी येऊन अगदी रणजी सानेल असं म्हटलंय. मला माहित नाही आपण आपल्यापैकी किती लोक आपण कधी न्यायालयाच्या पायऱ्या चढलेलो आहोत. आपण किती जण कोर्टामध्ये आपण गेलेलो आहोत. पण खरंच कोर्टामध्ये न्याय घेणं खूप अवघड आहे आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे. आणि प्रत्येकाला ठाऊक आहे. पण हे जगाचे लोक जेव्हा आपल्याकडे आपण जेव्हा एखादी गोष्ट तुम्हाला हवी आहे आणि तुम्ही मागता आणि ती परमेश्वराकडे न मागता तुम्ही जगाच्या लोकांकडे मागता, तेव्हा काय होतं माहितीये? तुम्ही जेव्हा परसिस्टन्स असता, कन्सिस्टन्सी असते तुमच्यामध्ये आणि तुम्ही सारखं, सारखं, सारखं त्यांना मागता, ते तुम्हाला त्या गोष्टी देतात. पण जसा न्यायाधीश म्हणतो, की तुम्ही त्रास देता आणि तुमचा त्रास कमी व्हावा म्हणून ते तुम्हाला देऊन टाकतील. कदाचित ते तुमच्यासाठी तुम्हाला ह्यासाठी देतील, की त्यांची इच्छा नाहीये. पण असं आहे, की तुम्ही त्या लायकीचंच नाहीये तुम्हाला द्यावं अशी त्यांचं म्हणणं आहे आणि तरी देखील ते तुम्हाला देऊन टाकतील. कारण हे त्यांचं मत तुमच्या बाबतीत आणि आमच्या बाबतीत आहे. जर 2 मिनिटासाठी या न्यायाधीशाला आणि ह्या विधवेला आपण रिप्लेस करू आपल्याने. प्रभू जेव्हा हा दाखला देतो, प्रभू जेव्हा हे सांगतो आणि प्रभूचं हे सांगणं आहे, की तुम्ही सतत, सतत, सततची प्रार्थना करा आणि तुम्ही खचून जाऊ नका कोणत्याही परिस्थितीमध्ये. आपल्याला प्रभू दाखवतो, की हे न्यायाधीश जे आहे ते एका जगाचं चित्र आहे, ज्याच्याकडे तुम्ही प्रार्थना करत आहात आणि ज्याच्याकडे तुम्ही प्रार्थना केलं केलं तर तो देईल तुम्हाला काहीतरी. हे जग तुम्हाला काही ना काहीतरी देईल. पण ते जग असं असून सुद्धा देतं, तर मी तर तुमचा प्रभू आहे आणि मी तुमची किती प्रार्थना ऐकेल. मी तुमच्यासाठी कितीतरी काहीतरी करू शकतो. याबद्दल तो आपल्याला सांगतो. आणि ही विधवा जी आहे, तिला तुम्ही जे आहात ते तुम्ही तिच्या जागेवर उभे राहा. तुमचं चित्र आहे, आमचं चित्र आहे, विश्वासणाऱ्याचं चित्र आहे. हा विश्वासणारा जो आहे, आज या जगामध्ये वल्नरेबल आहे. वल्नरेबल म्हणणं म्हणजे तो असुरक्षित आहे. त्याला सुरक्षिततेची गरज आहे. आणि तो कधी-कधी अशा परिस्थितीत सापडतो, की त्याला वाटतं, की मी जगाचा आसरा घ्यावा आणि तो जगाचा आसरा घेतो, जगाकडे प्रार्थना करतो आणि जग त्याला ज्या काही गोष्टी देतं, त्या अशा पद्धतीने देतं, की खरंच अरे जाऊ दे ह्याला देऊन टाकू. त्रास देतात हे लोक अशा पद्धतीने. पण प्रभू म्हणतो, की खरोखर ते देतात सुद्धा. पण त्यांचं देणं आणि माझं देणं यामध्ये खूप फरक आहे. यामध्ये खूप फरक आहे. त्यांचं देणं म्हणजे हे तुमचा त्रास निघून जावं म्हणून देणं आहे. पण तुम्ही विचार करा, प्रभू म्हणतो, की जे देवाचे निवडलेले लोक रात्रंदिवस त्याचा धावा करीतात, त्यांचा न्याय तो करणार नाही काय? आणि त्यांच्याविषयी तो विलंब लावेल काय? म्हणजे तुम्ही जेव्हा परमेश्वराकडे प्रार्थना करता, तेव्हा तो खरोखर त्यामध्ये विलंब लावू शकतो का? खरोखर तो असं म्हणेल का, की ह्या लोकांना मी काही देणार नाही, ह्या लोकांना मी काही पुरवणार नाही. जर जगाच्या लोकांकडे एवढं आहे आणि ते देतात, तर तो तुमचा आणि आमचा प्रभू, जो सर्व सृष्टीचा निर्माण करता, तो तुम्हाला किती देईल? तो तुम्हाला किती लवकर देऊ शकतो आणि काय-काय देऊ शकतो, याची कल्पना देखील आपण करू शकत. जेव्हा आपण स्तोत्र संहिता 118 आणि त्याचं 8वं वचन यामध्ये जातो. हे वचन अगदी सेंट्रल थीम आहे पूर्ण पवित्र शास्त्रामध्ये. या वचनामध्ये जेव्हा आपण जातो, तर हे वचन खूप छान आहे. या वचनामध्ये असं म्हटलंय, की मनुष्यावर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जावे हे बरे. मनुष्यावर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जावे हे बरे. म्हणजे या वचनाचा अर्थ आपण आता फार खोलात जरी नाही बघितला, तरी आपण या विधवेच्या दृष्टीने जर पाहिलं, हिने जे केलं, तिने मनुष्यावर भरोसा ठेवला. आणि त्याबद्दल परमेश्वर सांगतो आपल्याला. त्याबद्दल आपल्याला प्रभू येशू ख्रिस्त सांगतो, की तुम्ही ते न करता, तुम्ही जर परमेश्वराला शरण गेलात, तर हे बरं नाही का? तुम्ही त्या मनुष्यावर विश्वास ठेवता, त्या मनुष्यावर भरोसा ठेवता, ज्याला स्वतःच्या लिमिटेशन्स आहेत, ज्याला स्वतःच्या काही मर्यादा आहेत. बघा न्यायाधीशाने स्वतःला एक मर्यादा घालून दिली. आपल्याला ती दिसत नाही, पण प्रभू स्वतः सांगतो, की त्या न्यायाधीशाला स्वतःची एक मर्यादा आहे. तो देवालाही भीत नाही आणि तो मनुष्याला जुमानत नाही. न्याय करताना मर्यादा आहे. काहीतरी देताना मर्यादा आहे. त्या नगरामध्ये सर्वात जास्त ज्याच्याकडे ताकद किंवा सर्वात जास्त पॉवर ज्याच्याकडे होती, असा तो न्यायाधीश. आणि त्याचा उपयोग तो त्या न्यायासाठी न करता कदाचित त्याचा उपयोग तो अन्याय करण्याकरता जास्त करत असेल. फेवरमध्ये करायचं त्याच्याकडे करत असेल. मला माहीत नाही ती विधवा जेव्हा म्हणते, की माझे दाद घ्या, माझ्या प्रतिवाद्यांविरुद्ध मला न्याय द्या. कदाचित ते दोघं ओळखीचे पण असतील. न्याय लिमिटेड आहे. मर्यादा लिमिटेड आहे. एखादा मनुष्य दुसऱ्या मनुष्याला सहज इन्फ्लुअन्स करू शकतो. सहज त्याच्यावरती प्रभाव टाकू शकतो. पण कदाचित त्याच्यामुळे न्याय होईल याची काही खात्री नाही. पण तुमचा आमचा परमेश्वर, तुमचा आमचा प्रभू आमच्याविषयी असं करत नाही.
तुमचा आमचा परमेश्वर, तुमचा आमचा देव आम्हाला आणि तुम्हाला, तो तुम्हाला सेपरेट बघतो. तुम्हाला एक आयसोलेटेड बकेटमध्ये बघतो. तो तिथे पाहतो आणि तो म्हणतो, की हा माझा आहे. दुसरा कोणी येऊन तुमच्याबद्दल काहीही सांगो, त्याला फरक पडत नाही. दुसरा तुमच्याविषयी काही प्रार्थना करो, काही फरक पडत नाही. तो बघतो, की ह्याची प्रार्थना आहे. हा माझ्याशी बोलत आहे आणि ह्याच्या बरोबर याच्याबद्दल मला काहीतरी वाटतं आणि ती म्हणजे मला याच्याबद्दल प्रीती वाटते. हा माझा निवडलेला आहे आणि त्याच्याबद्दल मला प्रीती आहे. प्रियांनो, जेव्हा आपण ह्या सर्व प्रसंगामधून पाहतो आणि या सर्व प्रसंगामध्ये आपण जेव्हा जातो, प्रभूचं वचन जेव्हा आपल्याला सांगतं, की त्याच्याविषयी सतत प्रार्थना करणारे, रात्रंदिवस धावा करणारे, या सर्वांकडे तो पाहतो, या सर्वांच्या विषयी तो ऐकतो आणि त्यांच्या विषयी न्याय करण्यास तो विलंब लावणार नाही. आणि जेव्हा आपण ह्या प्रभूकडे जेव्हा जातो, तो शेवटी एक प्रश्न देखील विचारतो त्यांना. तो म्हणतो, की तरी मनुष्याचा पुत्र येईल तेव्हा त्याला पृथ्वीवर विश्वास आढळेल काय? प्रियानो, मनुष्याचा पुत्र येईल तेव्हा. मनुष्याचा पुत्र आत्ता भूतलावर आहे, असं प्रभू त्यांना सांगतो. पण मनुष्याचा पुत्र पुन्हा जाणार आहे. हा जेव्हा जाईल आणि हा जेव्हा जाणार आहे, हा जाऊन पुन्हा परत येणार आहे. पण ज्यावेळी तो परत येईल, त्यावेळी त्याला तो विश्वास इथे आढळणार आहे का? आणि जेव्हा हा प्रश्न विचारतो, हा प्रश्न खूप गंभीर आहे प्रिया. प्रभू म्हणतो, की तुम्ही माझ्याकडे प्रार्थना करा. प्रभू म्हणतो, तुम्ही माझ्याकडे त्यावेळी, यावेळी जी प्रार्थना करत आहात, त्या प्रार्थना खूप गरजेच्या आहेत. तुम्ही माझा धावा करता आणि मी नक्की तुमचं ऐकेन. हे सर्व काही खरं आहे. पण जेव्हा मी परत येईन, त्यावेळी मला ह्या पृथ्वीवरती विश्वास आढळणार आहे का? तुम्ही प्रार्थना करता आणि त्यामध्ये तत्पर आहात, हे तर खूपच गरजेची गोष्ट आहे. तुम्ही प्रार्थना करता आणि तुम्ही या प्रार्थना सातत्याने करत आहात, हे देखील गरजेचं आहे. पण प्रभू जेव्हा ह्या प्रार्थना करणं आपल्याला सांगतो, की हे अपेक्षित आहे, हे विश्वासणारे करावं, त्या विश्वासणाऱ्यानं करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तो हे देखील सांगतो, जेव्हा ह्या विधवेकडे आपण पाहतो, "धिस इज द टेस्ट ऑफ डिले." म्हणजे प्रार्थनेला किंवा हे विलंब लागण्याबद्दल हा तुमचा होणारा एक परीक्षा किंवा एक चाचणी आहे. या प्रार्थनेमध्ये आपण तत्पर तोपर्यंत राहू, जोपर्यंत आपल्या प्रार्थनेचं अगदी पटकन उत्तर मिळतंय. पहा विधवेला प्रभू म्हणतो, की ती सतत त्याच्याकडे जात होती, वारंवार त्याच्याकडे जात होती. तुम्ही आणि आम्ही ज्या प्रार्थना करतो, या प्रार्थनेचं उत्तर अगदी आम्हाला पटापट सगळं मिळत राहतं. तुमच्या आणि आमच्या प्रार्थनेचं उत्तर आम्हाला अगदी झटाझट मिळतंय. आम्हाला प्रभूला मागितलं, की प्रभू आम्हाला ही गोष्ट हवी आहे. प्रभू माझ्यावर हा अन्याय होतोय. प्रभू हा मला त्रास होतोय आणि प्रभूने पटकन उत्तर दिलं. आमचा विश्वास वाढेल. माझा विश्वास वाढेल, तुमचाही वाढेल. आणि आपला विश्वास वाढेल म्हणजे काय माहितीये? आम्ही म्हणू, की "प्रभू बघ तू किती." मी सगळ्यांना सांगायला सांगायला सुरुवात करेल. मी साक्ष देईल सगळ्यांना. तुम्ही सगळ्यांना साक्ष द्याल, की "अरे, प्रभूने माझी प्रार्थना ऐकली बरं का. प्रभू माझी प्रार्थना ऐकतोय." आणि तुम्ही सगळ्यांना हे सांगत जाल. जरा डिले होऊ द्या बरं. थोडासा त्याच्यामध्ये विलंब होऊ द्या बरं. तेवढा विश्वास राहील आपला? याची खात्री आहे का आपल्याला? तेवढ्या विश्वासामध्ये आपण प्रभूबरोबर तेवढ्याच विश्वासानं आपण प्रभूबरोबर ती सातत्याने प्रार्थना करू का? मला माहित नाही मंडळांमध्ये आपण प्रार्थनेचे विषय देतो आणि बऱ्याच वेळा मंडळांमध्ये प्रार्थनेचे विषय दिल्यानंतर सातत्याने प्रार्थना चालतात मंडळांमध्ये आणि आपण करत राहतो. पण वेळा त्याचं उत्तर किंवा त्याच्या प्रभूच्या इच्छेप्रमाणे ते होतं आणि प्रभू आपल्यासाठी नेहमी त्या गोष्टी चांगल्या व्हाव्यात म्हणूनच ते करतो. पण आपण पटकन म्हणतो, की प्रभूने माझं ऐकलं नाही. मी प्रार्थना केली प्रभू, पण तू माझं ऐकलं नाही. मला विधवेच्या बाबतीत एक गोष्ट खूप छान वाटते. प्रभूने तिला तेव्हा दिलं, जेव्हा तिला गरजेचं होतं. हे न्यायाधीशाच्या मनामध्ये नाही, हे न्यायाधीशाच्या मनावर नाही, तर हे प्रभूच्या मनाप्रमाणेच चालतं. द टेस्ट ऑफ डिले किंवा विलंबाची चाचणी जेव्हा आपल्या प्रार्थनेमधून होते, तेव्हा आपल्याला एक गोष्ट प्रियांनो लक्षात ठेवणं गरजेचं आहे, की जेव्हा विलंब होईल, तेव्हा प्रार्थना थांबू नये. विलंब जरी असला, देण्यामध्ये उशीर होत असला, तरी प्रभू ते योग्य वेळी देतो. कारण तुमचा आमचा प्रभू, आपण म्हणतो, की तो माझ्यासाठी सुवेळी त्या वधस्तंभावरती दिला गेला. सुवेळी. त्याला वेळ ठाऊक आहे. त्याला ते कधी मिळावं ते ठाऊक आहे. कारण तुम्हाला आम्हाला कधी काय मिळावं याची आम्हाला खात्री नाही. आम्हाला ठाऊक नाही ते. मनुष्याची बुद्धी खूप कमी आहे. मनुष्याची इच्छा फार मोठी आहे.
आणि मनुष्याला कळत नाही की त्याला कोणती गोष्ट कधी हवी आणि कधी मिळावी. तुमच्या आणि आमच्या प्रभूला ते खूप छान ठाऊक आहे. आणि म्हणून ही टेस्ट ऑफ डिले किंवा विलंबतेची ही जो चाचणी आहे प्रार्थनेमधून, ती प्रभू इथून आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतो. त्याच बरोबर तो म्हणतो की प्रार्थना आणि सातत्य हा तुमच्या विश्वासाचा पुरावा आहे. प्रार्थना आणि सातत्य हा विश्वासाचा पुरावा आहे. कारण प्रभू म्हणतो की जेव्हा मी पृथ्वीवर येईल तेव्हा मला हा विश्वास आढळेल काय? आणि प्रभू म्हणतो की तुम्ही प्रार्थनेमध्ये राहा आणि कधी खचून जाऊ नका. ज्या वेळी तुमच्या आयुष्यामध्ये काही वाईट प्रसंग येतील, तुमचे शत्रू तुमच्या विरुद्ध उठतील, तुम्हाला तुम्हाला दाबणारे लोक, तुम्हाला खाली पाडणारे लोक तुमच्यावरती चालून घेतील, त्यावेळी तुम्ही घाबरू नका, तुम्ही चिंता करू नका, खचून जाऊ नका, तुम्ही प्रार्थना करा. कारण हे प्रार्थना आणि त्या प्रार्थनेमध्ये असणारं सातत्य, ही प्रार्थना आणि त्याचं सातत्य हा तुमच्या विश्वासाचा पुरावा आहे. हे प्रभूला तुम्ही देता आणि हा प्रभूला विश्वास दाखवतो, की होय, हा जो माझा विश्वासणारा आहे, तो सातत्याने माझ्याकडे प्रार्थना करतोय. पण प्रार्थना ही आभार प्रदर्शनाचं होणं खूप गरजेचं आहे. जेव्हा प्रार्थना थांबते, जेव्हा प्रार्थना थांबते, तेव्हा तुमच्या आणि आमच्या प्रार्थना ज्या आहेत, हे दाखवून देतं, की तुमचा जास्त विश्वास मनुष्यावर आहे आणि तुम्ही परमेश्वराला शरण जात नाही. प्रियांनो, या 3 गोष्टी प्रभू आपल्याला किती स्पष्टपणे या वचनाद्वारे सांगतो आणि तो म्हणतो देखील आणि तो सांगतो देखील आपल्याला, की जेव्हा तुम्ही प्रार्थना करता, जेव्हा तुम्ही प्रार्थना करता त्यामध्ये सातत्य असावं. विलंब लागला तरी घाबरू नका. प्रभू तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्की देईल आणि तो तेव्हाच देईल जेव्हा त्याची योग्य वेळ असेल. आणि त्याचबरोबर तुम्ही जेव्हा प्रार्थना थांबवता, तुम्ही परमेश्वराकडे न जाता, तुम्ही मनुष्यावरती भरोसा ठेवून त्याच्यावरती चालता. आणि हे कितपत योग्य आहे? एका विश्वासणाऱ्यासाठी हे कितपत योग्य आहे? विश्वास म्हणजे काही साधी गोष्ट नाहीये. हा विश्वास आज आहे आणि उद्या नाही असं होणार नाही. तुम्ही एकदाच विश्वास ठेवला त्या परमेश्वरावरती. तुम्ही एकदाच त्या प्रभूवरती विश्वास ठेवला आणि तो विश्वास तुमच्या तारणासाठी कारणीभूत ठरला. तुम्ही आणि तुमचा जो विश्वास आहे, तुम्ही त्या परमेश्वरावरती विश्वास ठेवला. तुम्ही तुमच्या मुखाने कबूल केलं, की हाच तो प्रभू आहे, जो वधस्तंभावरती माझ्यासाठी खेळला गेला. त्याने माझ्यासाठी प्राण दिला आणि त्याच्याद्वारे मला नीतिमत्व प्राप्त झालेलं आहे. हा तोच तुमचा प्रभू आहे. हा तोच तुमचा प्रभू आहे, जो तुमच्यासाठी तो वधस्तंभ वाहत असताना ठेचाळला, पडला. त्याने फटके, दुःख, त्रास सगळं सहन केलं. हा तोच प्रभू आहे. तुम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवला. तो म्हणतो, की तुम्ही प्रार्थना करा. तुम्ही प्रार्थना करा. तुम्ही प्रार्थनेमध्ये सातत्य ठेवा आणि त्याच्याद्वारे तुम्हाला सर्व काही मिळेल. प्रभू येशू प्रार्थनेला विश्वासणाऱ्यांच्या विश्वासाचे जोडतो. तो म्हणतो, की तुमच्या विश्वासाची ही खरी चाचणी होते, जेव्हा तुमची परिस्थिती वाईट आहे. चांगलं असेल, तेव्हा मला नाही वाटत तुम्ही प्रभूकडे काही मागाल. खरं तर आपलं कधीच चांगलं नसतं. आपण नेहमीच प्रार्थना करत असतो. नेहमीच काही ना काहीतरी मागत असतो. सकाळी उठल्यापासून ते अगदी संध्याकाळपर्यंत, रात्री झोपूपर्यंत, "प्रभू, आजचा दिवस चांगला जाऊ दे. प्रभू, नेत्र उघडले, खूप छान झालं प्रभू. आता आज माझं टेन्शन आहे थोडं ऑफिसमध्ये, चांगलं होऊ दे." प्रार्थना आहेत, सातत्याने आहेत. आणि ह्या प्रार्थना आपण नेहमी करत राहतो. पण ह्याच बरोबर प्रभू म्हणतो, ही प्रार्थना तुम्ही विश्वासानं करा. या प्रार्थनेमध्ये तुमचा विश्वास असावा. पण ज्या दिवशी तुमचा दिवस चांगला नाही, ज्या दिवशी तुमची परिस्थिती तुमच्या विरुद्ध आहे, तुमच्या आयुष्यात काहीतरी वाईट होतंय, याचा अर्थ तुम्ही प्रार्थना थांबवणं नाही. तर यामध्ये तुमच्या प्रार्थना आणखीन जास्त होणं खूप गरजेचं आहे. प्रभू म्हणतो, ती अत्याग्रही विधवा आहे. व्हल्नरेबल आहे. उपरी, अनाथ, विधवा यांच्या बरोबरीने बसवलेली ती स्त्री आहे. आणि या स्त्रीला आज फक्त एकच गोष्ट कळते, की मी फक्त प्रार्थना करत राहावी. वारंवार त्या न्यायाधीशाकडे जावं. वारंवार त्याला मी सांगावं, की माझा न्याय कर, माझी दाद घे, माझं ऐक. आणि प्रभू म्हणतो, की जर तो भूतलावरचा, तो पृथ्वीवरचा एक साधारणचा न्यायाधीश, जर तो ह्या गोष्टी समजतो आणि अगदी वीट येऊन तो तिचा न्याय करतो, तर तुमच्यावर प्रीती करणारा, तुमच्यावरती तो विश्वास ठेवणारा, की हा माझा विश्वासणारा आहे, तो विश्वास देणारा, पवित्र आत्मा तुम्हाला देणारा, तो परमेश्वर, तो प्रभू तुम्हास किती देईल. आणि प्रियानो, जेव्हा उत्तर मिळत नाही, तेव्हा खरोखर असं होतं, की जग आवडेनसं होतं. उत्तर नाही मिळत, प्रभू बोलत नाही, परमेश्वर बोलत नाही, तेव्हा असं वाटतं, की प्रभू खरंच तुम्हाला सोडून दिलंस काय? मन खट्टू होतं.
जग आवडेनाचं बंद होतं. आणि त्याचबरोबर आपल्याला प्रभू एक आणखीन विचारतो. आणि हा प्रश्न खूप महत्वाचा आहे, की तो अन्यायी न्यायाधीश असून जर तो एवढं सगळं करू शकतो तिच्यासाठी, भलेही तो मनात त्याचा विचार काही असू दे, तर तो तर असा प्रभू आहे, ज्याने तुमचं पाप, जे तुमच्या जीवनातली सगळ्यात वाईट अशी गोष्ट, ती त्याने आपल्यावरती घेतली, ती वधस्तंभावरती खिळली आणि त्यावरती त्याने तिच्यासाठी आपला प्राण दिला. तुमचं पाप काढून त्याने एक्सचेंज केलं आणि तुम्हाला नीतिमत्व दिलं. तो प्रभू तुम्हाला सोडून देईल का? टेस्ट ऑफ डिले, विलंब, प्रतीक्षा करावी लागणार. प्रार्थनेमध्ये विलंब होऊ नये. प्रार्थनेमध्ये सातत्य असावं. प्रियानो, आज या मननामध्ये आपण अगदी शेवटाकडे जाताना ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला खूप गरजेचं आहे. मननामध्ये आज आपण एक विचार घेऊन नक्की जाऊ पुढे. आणि खरंच हा सुंदरसा विचार, की प्रभू जेव्हा येईल, तेव्हा पृथ्वीवर त्याला विश्वास आढळेल काय? हा प्रार्थना करणारा, विश्वासणारा त्याला आढळेल काय? सातत्याने प्रार्थना करणारा विश्वासाने प्रार्थना करणारा हा विश्वासी त्याला आढळेल काय? आणि खरोखर आपण प्रभूला धन्यवाद देऊ, की हा विश्वास त्याने आपल्या मनामध्ये उत्पन्न केला. त्याने आपल्याला गौरवाने त्याच्या जवळ घेतलेला आहे आणि त्याने खरोखर मी अगदी शेवटीकडे येताना आपण एक विचार करतो. प्रार्थना म्हणजे काय बरं? तुम्ही आणि आम्ही देवाचं डायरेक्ट कनेक्शन आहे. पूर्वी मोबाईल फोन फिरवताना काय व्हायचं? पूर्वी लँडलाईन असायचे. लँडलाईनवरती फिरवताना काय व्हायचं? असं ते चक्री फिरवायचो आपण आणि एक ऑपरेटर असायचा. तो ऑपरेटर फोन घ्यायचा आणि तिथे म्हणायचा कोणता नंबर, आणि मग तो नंबर आपण द्यायचा आणि तिथे जुन्या लोकांना ते चांगल्या प्रकारे ठाऊक असेल. मग ऑपरेटर तो नंबर आपल्याला मिळवून द्यायचा. आज तसं करावं लागत नाही. आणि त्याचबरोबर आपल्याला एक देखील लक्षात घ्यावं लागेल, की प्रार्थनेचं हे कनेक्शन तुमच्या आणि आपल्या प्रभूमध्ये आहे. पवित्र आत्मा आपल्याला उत्स्फूर्तपणे प्रार्थना करण्यास सहाय्य आणि मदत करो आणि देवा ही सर्व वचनं आपल्या सर्वांसाठी आशीर्वादित करो. थँक यू.